आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी कलेक्टर साहेबांना आम्ही वंचितच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। या वंचितच्या आमची मागणी भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर इथले सत्ताधारी म्हणजे मोदी सरकार आणि तसेच एकनाथ शिंदे सरकार हे करत असून आमची मागणी हीच आहे की आपण भारतीय संविधानाच्या घटनेप्रमाणे भारत सरकार मोदी सरकार न लावता भारत सरकार लावा आणि महाराष्ट्र सरकारने एकनाथ शिंदे सरकार न लावता आपण महाराष्ट्र सरकार हे लावावं। कारण ज्या शहरामध्ये अनेक हमी योजनेअंतर्गत व्हॅन फिरत आहे, या व्हॅनच्या याच्यावर डायरेक्ट टायटल त्यांनी लिहिलेलं आहे की एकनाथ शिंदे सरकार आणि मोदी सरकार। तर आम्ही या मीडियाच्या माध्यमातून वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो की आपण हे त्वरित बंद करावा, अन्यथा आम्ही वंचित बहुजन युवा आघाडीच्या स्टाईलनं गाड्या फोडल्या फोडण्यात येईल, याची जिम्मेदार फक्त प्रशासन राहील, हे आपण लक्षात घ्यावं। आज वंचित बहुजन युवा आघाडीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद या ठिकाणी निवेदन देण्यात आलं। या निवेदनाचं स्वरूप म्हणजे सद्यस्थितीमध्ये प्रस्थापित असलेलं भाजप व महायुतीचं सरकार हे शासकीय योजना ज्यावेळेस जनजागृती करतं आहे त्यामध्ये मोदी सरकारची आम्ही आणि शिंदे सरकार असं संबोधलं जातं आहे। या भारतामध्ये या राज्यामध्ये मोदीच्या बापाची जागीरदारी नाही, हे मोदीच्या बापाचं राज्य नाही आहे, हे जनतेचं राज्य आहे, लोकशाहीचं राज्य आहे, शिंदेच्या बापाचं राज्य नाही आहे, हे लोकांसाठी निवडून दिलेलं राज्य आहे। आणि यामध्ये इथं लोकशाही जिवंत राहिली पाहिजे, हे सरकार भारत सरकार या नावानेच ओळखलं गेलं पाहिजे, राज्याचं सरकार आहे महाराष्ट्र सरकार असं ओळखलं गेलं पाहिजे। परंतु इथले सत्ताधारी सत्तेचे पिसाटू हे लोक मोदी सरकार शिंदे सरकार असं लोकांमध्ये रुजवून मतांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करताय। या वंचित बहुजन युवा आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सतीभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात आज निवेदन देण्यात आलं। या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा देतो की अशा पद्धतीनं जर आपण प्रचार आणि प्रसार करत असाल तर आम्ही आपल्या गाड्या, आपले पोस्टर, आपले बॅनर हे ठेवणार नाही आणि यामध्ये काही अनुचित प्रकार घडला तर त्यासाठी सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, म्हणून आम्ही आज निवेदन दिलं आहे। तरी पुन्हा एकदा जाहीर करू इच्छितो की सत्तेचे लालची लोकांनी या गोष्टीचं भान ठेवून पुढची भूमिका ठरवावी, नाहीतर वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रामध्ये, या राज्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये आपल्याला दणका दिल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। 250 साल अंग्रेज़ों ने इस मुल्क पे हुकूमत किया, हमने उसे अंग्रेज़ी सरकार कहा। उसके बाद हमारे शहीदों ने, हमारे देश के स्वतंत्र सेनानियों ने अपनी जानों का नजराना देके इस देश को आज़ाद किया और भारत सरकार बोलकर इसको बनाया। और गुज़िश्ता 70 सालों से देश भारत सरकार के नाम से जाना जाता था, लेकिन अचानक हिटलर की जहनीत के लोग मसनदों पर बैठ गए और उन्होंने भारत सरकार को मोदी सरकार का नाम दिया, महाराष्ट्र सरकार को शिंदे सरकार का नाम दिया। इस देश के शहीदों का ये अपमान है कि उनकी जिन मुद्दों को लेकर उन्होंने अपनी जान दी
जिस देश के अंदर अपनी जाती सरकार बनाने के लिए उन्होंने अपनी जानों के नजराने दिए, इन जो है तो हिटलर शाही सरकारों ने उनके नाम बदल दिए। मैं सतीश गायकवाड़ को मुबारकबाद देता हूं कि इन्होंने इस ऐसे मुद्दे को पिकअप किया जिसके तरफ से सबने नज़रें घुमाई हुई थी, जबकि अपोजिशन पार्टियों को भी ये दिख रहा है कि भारत सरकार का नाम बदल के मोदी सरकार रख दिया गया, महाराष्ट्र सरकार का नाम बदल के शिंदे सरकार रख दिया गया। हमारे टैक्स के पैसे लेकर जो सुविधाएं हमको दी जाती है वो महाराष्ट्र सरकार की तरफ से दी जाती है या जो है तो भारत सरकार की तरफ से दी जाती है, लेकिन उन सुविधाओं के ऊपर जो नाम आता है वो या तो मोदी सरकार का आता है या तो शिंदे सरकार का आता है। ये ख़त्म करना होगा। आज वंचित बहुजन आघाड़ी की युवा सेल ने कलेक्टर ऑफिस में आकर एक निवेदन के जरिए कलेक्टर साहब को ये आह्वान किया है कि जल्द अज जल्द आप एक लेटर निकालें और ये जो पूरे महाराष्ट्र के अंदर मोदी सरकार और शिंदे सरकार के नाम के जो बैनर पोस्टर लग रहे हैं इसको उतरवाए, वगरना वंचित बहुजन आघाड़ी के युवा अपनी स्टाइल में इसको उतारेंगे। वंचित बहुजन आघाडीच्या आदरणीय बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आदरणीय बाळासाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीच्या वंचित बहुजन आघाडीच्या ठीक है।